आणि आता बातमी नाशिकमधून। नाशिकच्या मनमाडमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानं खरीपाच्या पेरणीला अखेर सुरुवात झाली आहे। 1.5 महिना पावसाची प्रतीक्षा केल्यानंतर बळीराजा आता शेतात उतरलाय। पाऊस रिमझिम असला तरी पेरणीसाठी पोषक वातावरण आहे, त्यामुळे आणखी उशीर न करता शेतकरी पेरणीची लगबग करतोय। मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी कायम आहे। मनमाड जवळच्या शिंगवे शिवारातून आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी घेतलेला आढावा पाहूया। नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची जी रिपरिप सुरू होती, गेले 3 ते 4 दिवस जी रिपरिप सुरू होती, आता कुठेतरी उसंत मिळाली आणि त्यामुळे नाशिकच्या पूर्व भागामध्ये आता खरीपाच्या पेरणीला वेग आल्याचं पाहायला मिळालंय। मी आता नाशिक जिल्ह्यातल्या चांदोरच्या पूर्व भागातील शिवगे परिसरात आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतकरी जो आहे तो बैलांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतामध्ये पेरणी करताना दिसतोय। खरीपाची बाजरी असेल, मका असेल, मूग असेल, भुईमूग असेल, अशी पिकं जे आहेत ते या ठिकाणी शेतकरी जे ते पेरणी करताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर अगोदरच पाऊस जो सुद्धा साधारण 1.5 महिना उशिरा झाला, त्यानंतर पावसाची जी थोडीफार रिपरिप आली, त्या रिपरिपीवर शेतकरी जो आहे तो आता पेरणीला लागलाय आणि शेतकऱ्यांची पेरणी जी यापुढे आता अशाच पद्धतीने सुरू होईल आणि पुढच्या काळामध्ये जे पेरणीचा जो हंगाम जो आहे तो आता सुरू होईल आणि शेतकरी पूर्ण पेरणी करून घेतील। असं असलं तरी पावसाने जे आहे ते पूर्व भागामध्ये फारसे अत्यल्प पाऊस झालाय। अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा जी ती शेतकऱ्यांना या भागात कायम आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।